नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक महाराष्ट्रामध्ये एवढ्या 2-4 दिवसामध्ये धमाकूळ घालणाऱ्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले दावे प्रतिदावे आणि सत्य काय हे समजून घ्या. 28 जानेवारी 2026ला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीजवळ विमान अपघातामध्ये निधन झाले. त्याच दिवशी ज्येष्ठ नेते अजितदादांचे काका शरद पवार यांनी बोलता येत नसताना अतिशय दुःखाचा सुद्धा एक ऑडिओ प्रसारित केला की हा अपघात आहे, त्याच्यामध्ये कोणतंही राजकारण इतरांनी करू नये. कारण काय झालं की ममता बॅनर्जी, अखिलेश सिंह उत्तर प्रदेशमधले किंवा इतर किरकोळ छटरपटर नेत्यांनी याचं राजकारण करायला सुरुवात केली. बा काहीतरी करून भाजपला कोंडीत पकडा. शरद पवारांनी साफ त्यांचा दावा खोडून टाकला. आता सरकारने सुद्धा त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहून या विमान अपघाताची बारकाईने चौकशी करावी असं पत्र त्यांना सेम डे त्यांनी लिहिलेलं होतं. म्हणजे सरकार चौकशी करायला पूर्णपणे कोणी काही मानाच्या आतच सरकारने ती भूमिका घेतलेली होती. म्हणजे याच्यामध्ये सरकारला काही लपवायचं होतं असं अजिबात काही दिवसांनी येत नाही. पण त्याच्यानंतर काय झालं की एक स्वतः काहीतरी पब्लिसिटी मिळवायची, आपल्याला काहीतरी वेगळं आपण आहोत हे दाखवण्यासाठी अजितदादांचे पुतणे रोहितदादा पवार यांनी मुंबईमध्ये कॉन्फरन्स घेतली, प्रेस कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये त्यांनी असा दावा केला की दादांचा हा अपघात नसून घातपातच झालेला आहे. आणि त्याचा सांगण्याचा जो कल होता, एक तर विमान कंपनी, ज्या कंपनीचं विमान होतं त्याच्यावर त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतली किंवा विमानाचा पायलट ऐनवेळे का बदलला गेला, विमानामध्ये काय पेट्रोलचे टाक्या भरलेल्या होत्या का, म्हणजे वेगळे ड्रम काय पेट्रोल भरून ठेवले होते का, किंवा हा मुद्दामच घडवलेला अपघात आहे का, फ्युएल टँकच बंद केला होता का. आता हे सगळ्या गोष्टी तो ब्लॅक बॉक्स सापडला त्याच्यातून स्पष्ट होऊन जातील. अजून त्याचा अहवाल आलेला नाही, पण हे सगळे दावे त्यांनी करून पाहिले. दुसरा दावा त्यांनी मुद्दाम काय केला की राजकारणामध्ये या अपघाताची सुई कोणाकडे तरी वळवायची. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना इनडायरेक्ट आरोपी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. किंवा यांनी त्यांना फोन केला, फाईलच सही करायला सांगितली, भेटायलाच गेले, त्याच्यामुळे उशीर झाला, नाहीतर दादा विमानाच्या कार येणार होते, ते कारने आले असते तर अपघात झाला नसता. आता या दरचरच्या गोष्टी आहेत. विमान कंपनीने अजून त्यांचा दावा पूर्णपणे फेटाळलेला आहे की बाई टेक्निकल दोष आहे. जर अपघातच घडवायचा तो आकाशामध्येच बारामतीजवळ कशाला घडवला असतं, धावपट्टीजवळ तो आकाशाचा स्फोट उडून टाकला असतं. त्याला अपघात वाढायचा तो बारामतीपर्यंत, आणि बारामतीचं पहिल्या त्याच्यामध्ये तो उतरला असतो विमान, तर अपघात झाला नसता. त्याला त्या वैमानिकाला धावपट्टी दिसत नव्हती. दृश्यमानता म्हणून जे असतं ते धावपट्टी दिसली तर उतर जायचं, ते त्याला ते दिसत नव्हती. म्हणून त्यांनी पुन्हा एक राऊंड मारला. 10 मिनिटांनी पुन्हा विचारले की मला आता थोडे दिवस तर उतरू का, नाही का. तर ह्या टेक्निकल गोष्टी आहेत, ते टेक्निकलचे जे तज्ज्ञ आहेत ते सगळे शोधून काढते. याच्यामध्ये रोहित पवार खूप हुशार आहेत, त्याच्यातलं त्यांना ज्ञान जास्त आहे, हे असं काही नाही. त्याच्यामुळे त्यांनी ते तज्ज्ञांवर सोडणं गरजेचं होतं. दुसरा दावा त्यांनी जो केला की प्रफुल्ल पटेल, तटकरे यांनी जाणीवपूर्वक भेटी घेतल्या आणि त्यांचा उशीर केला. मला एक सांगा की समजा आपण एक गृहीत झालो, त्यांनी कामानिमित्त फोन केले, अजितदादांना जर घाई असते तर त्यांनी सांगितलंच नंतर फोन करा. त्यांनी काहीतरी महत्त्वाचं वाटलं म्हणून ते थांबले ना. बरं, त्यांना गाडीने जायला जमलं म्हणून विमानाने जायला निघाले,
याच्या आधी पण अनेक वेळा ते गेलेले आहेत ना, की ते पहिल्यांदाच गेलेत असं थोडीच आहे. वैमानिक का बदलला, तर त्यांनी सांगितलं की जो पहिला वैमानिक ठरला तो अचानक आजारी पडल्यामुळे दुसरा वैमानिक आम्ही पाठवला. तर हे जे दावे आहेत हे सगळे पोकळ दावे आहेत. याच्यामागचं राजकारण असं आहे की अजितदादा पवार असताना त्यांचं म्हणणं, शरद पवार गटाच्या नेत्यांचं म्हणणं की विलिनीकरणाची तयारी पूर्ण झाली होती. आता विलिनीकरण झालं 12 फेब्रुवारी ते जाहीर करायचं होतं. मग त्याच्यात असं ठरलं होतं की रोहितदादा पवारांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर राज्यमंत्री करायचं, सुप्रिया सुळेंना केंद्रात कॅबिनेट मंत्री द्यायचं, महाराष्ट्राची सगळी सूत्र अजितदादांना द्यायची, असं ठरलं होतं. असं शशिकांत सुदार जे आहेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी मांडलेलं आहे. पण मला एक सांगा, जर 12 तारीख जवळ आली आणि जर अजितदादा पवार तटकरेंशी बोलणार नाहीत, प्रफुल्ल पटेलांशी बोलणार नाहीत, शपथ द्यायची रोहितदादा पवारांना, तर देवेंद्र फडणवीसांशी बोलशील की नाही की बाबा आमच्या एक रिकामी दादा मी रोहितला राज्यमंत्रीपदासाठी रेकमेंड करतो. देवेंद्र फडणवीसांत माझ्याशी काही बोलले नाही, मला माहिती नाही. तटकरे म्हणतात माहीत नाही, प्रफुल्ल पटेल म्हणतात माहीत नाही. फक्त एकटं माहीत आहे ते कोणाला, तर रोहित पवारांना. तर त्यांना त्यांची संधी हुकल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं त्यांची तळमळ वाढलेली. मग आपण काहीतरी सिंपती गोळा करायची, आपण नॅशनल पातळीवर मोठं नेतं व्हायचं, याचा त्यांनी तो अजितदादा पवारांच्या मृत्यूचा गैरफायदा घेण्याचं ठरवलं, असं माझं स्पष्ट मत आहे. एक संधी मिळाली त्यांना. मग राहुल गांधींनी जसं याच्यावर सीनवर, टी व्हीच्या सीनवर दाखवलं, अशा प्रकारे त्यांनी सगळी माहिती वगैरे दिली. पण तो सगळा प्रोग्राम फस्ट झालेला आहे. की त्यांनी परफेक्ट पुरावा जर दिला असता, आता मला काय म्हणजे कोणत्या विमानाला मी घातपात असू शकतो, बॉम्बचा स्फोट झाला, कोणत्या विमानातून उडी मारली, तिथला कुठला तरी सरपंच माझी सांग मला विमानातून उडी मारताना कोणतरी दिसलं. अहो, दरवाजा उघडला असता तर 2 मिनिटामध्ये त्या विमानाचं काय झालं असतं. उडी कशी मारणार, का खिडक्या काय उघडता येतं का एस टीसारख्या, काही विमानाचा दरवाजा उघडता येतो, काहीतरी दिसतं, बोलत राहायचं आणि त्याचा पुरावा म्हणून मांडायचा, असं चालत नाही. त्याला ठोस पुरावा लागतो आणि तो ठोस पुरावा टेक्निकल लोक शोधून काढू शकतात. सरकारची पण तपासणी यंत्रणा कामाला लागलेली आहे, त्यांनी धीर धरला असता. पण आता काय झालं की त्यांच्यामुळं रोहित पवारांची किंमत कमी झाली. की हा माणूस काहीतरी आरोप करणार आहे. काय असतं, राजकारणामध्ये क्रेडिबिलिटीचं फार महत्त्व असतं, विश्वास लागतो. हा माणूस बोलेल ते खरंच बोलेल. आणि मग त्यांच्या परंपरेमध्ये खोटं बोलणारे लोक बरेच असल्यामुळे तेच रोहितदादांनी सुद्धा मांडले की खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, आपली पब्लिसिटी काय. ठीक आहे, 10 दिवस रोहित पवार टी व्हीला पेपरला बातम्या येते, पण तुमची इमेज काय झाली, हा खोटे आरोप करणारा माणूस आहे, त्याच्या शब्दाला काही व्हॅल्यू नाही. बरं, ज्या शरद पवारांच्या जीवावर तुम्ही कर्जत जामखेडमधून 2दा आमदार झालात, नाही तर तुमच्यावर निवडून येण्याची आहे का पात्रता, नाही आहे. पण ज्या शरद पवारांनी ऑडिओ करून सांगितलं की हा घातपात नाही आहे, हा अपघातच आहे, याचं राजकारण करू नका, आणि नातू मात्र त्याचं राजकारण करायला पुढं झाला, म्हणजे हा आजोबांचं म्हणणं करून टाकतो, असं त्याचा अर्थ झाला ना. की आजोबा आमचं खोटं बोलतात, मी बोलतो ते खरं आहे. तर याच्यामुळं काय झालं की त्यांची इमेज डाऊन झालेली आहे. लोक ऐकतात, पाहतात, 2 मिनटं विचार करतात असं झालं असेल का. पण अजितदादांना अपघातात मारण्याचं प्रयोजन काय, कोणाला ते नकोसे होते, ते कोणाला नकोसे होते. उलट अजितदादांना मंत्रिमंडळामध्ये मानाचं स्थान होतं, देवेंद्र फडणवीस संबंध चांगले होते, एकनाथ शिंदेना कंट्रोल करायला अजितदादा त्यांना कायम हवे होते. मग अजितदादांना भाजपला काही त्रास नव्हता. त्यांच्या सुनील तटकरेनं वगैरे काय, अजितदादाची जागा सुनील तटकरे घेणार आहेत का अध्यक्ष, नाही आहे ना. म्हणजे त्यांचं काही कारण नव्हतं. मग कारण तर कोणाचं होतं, कोणाचंच नव्हतं.
त्यांना मारण्याचं कारणच जर काही पुढे येत नसेल, मोटिव्ह ज्याला म्हणतो आपण, तो काही जर नसेल तर विनाकारण खोटे आरोप करून काहीतरी लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तर काही काळाने लोक तुमच्याबद्दलचा विश्वास सोडून देतात की हा माणूस खोटं बोलणारा आहे, हा माणूस खोटे आरोप करतो आणि तुमची पात्रता आपोआपच नाहीशी होते. तर रोहित पवारांनी जे काही आरोप करले, राजकारण करण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. याचा परिणाम भाजपवर, सरकारवर होणार नाही. उलट काय झालं की जे विलिनीकरण सहज शक्य होतं पुढं, ते सुनेत्रा पवारांनी कदाचित तो शरद पवारांचा पक्ष आक्षेप करून घेतला असता. पण आता सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप केल्यामुळं ते लोक या गोष्टीला ठाम विरोध करतील किंवा हे माणसं नको घ्यायचं ज्या, पण हा रोहित पवार आपल्यामध्ये नको. तर मग हे लोक वेगळे पडतील. नाही त्यांना अजितदादांचा पक्ष सांभाळ त्यांना घेणार, नाही शरद पवार पक्ष त्यांच्यामध्ये त्याची किंमत राहणार आणि मग हे राजकारणातून आपोआप निवृत्त होतात की त्यांचं हाताने पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं झालेलं आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. रामकृष्ण.